नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमच दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाही, त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबला गेला असं म्हणायला काही अर्थ नाही. किंबहुना ही भाजपच्या साम दाम दंड भेदाच्या राजकारणापुढे टाकलेली नांगीच आहे असं म्हणावं लागेल. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदच खरं, इतर मंत्र्यांना काहीही अधिकार नाहीत असं सांगून आपला खुंटा बळकट केलाय. 2014 मध्ये भाजपचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्थापन झालं होतं. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर दिवंगत आर पाटील यांनी भाषण करताना एकनाथ खडसे यांना चिमटा काढला होता. सत्तेच्या खेळामध्ये एक नंबरच खरा असतो, 2-3 नंबरचे मंत्रीपद ह्या सगळ्या अंधश्रद्धा असतात असं त्यांच्या खास शैलीमध्ये सांगून सभागृहात हाशा पिकवला होता. 10-12 वर्षानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपणच नंबर 1 आहोत आणि आपलाच शब्द राज्यामध्ये अंतिम असेल असं एक प्रकारे स्वपक्ष आणि सहकारी दोन्ही पक्षांना सांगून टाकलंय. आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला विशेष महत्त्व असतं. सरकार जे काही खर्च करते किंवा महसूल जमा करते त्याचा ताळेबंद सरकारला राज्यापुढे मांडावा लागतो. एका अर्थाने पै आणि पैचा हिशोब देणं आणि धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांची मंजुरी घेणं असं काहीसं या अधिवेशनाचं स्वरूप असतं. सभागृहामध्ये राज्यातील जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटते असं म्हटलं जातं. मात्र वस्तुस्थिती काय आहे? मांडलेल्या अर्थसंकल्पापैकी किती खर्च झाला हे पाहिलं तर या प्रक्रियेला कोणता अर्थ उरतो असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याशिवाय राहत नाही. दुसरीकडे लोकानुनय करण्याच्या नादात पुरवणी मागण्या वर्षानुवर्ष वाढत चालल्यात. 2022-23 मध्ये 15.42%, 2023-24 मध्ये 17.5%, 2024-25 मध्ये 20.11% आणि 19.11% अशा चढत्या क्रमाने पुरवणी मागण्या मांडल्यात. राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे अशा शेती क्षेत्रामधील गुंतवणूक दिवसेंदिवस कमी होतीये. शेतीसाठी घेतलेल्या किरकोळ कर्जापोटी राज्यातील शेतकऱ्याला आपली किडनी विकावी लागत असेल आणि तरीही सावकारांची भूक भागत नसेल तर सरकारने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. अधिवेशनामध्ये ज्यावेळी हा प्रश्न चर्चेला आला त्यावेळी राज्यातील फोफावलेली अवैध सावकारी मोडून काढण्यासाठी सरकार ठोस पावलं उचलेल असं वाटत होतं. आता हा भाग निराळा की आर पाटील यांच्यासारख्या संवेदनशील मंत्र्यांनी त्यावेळी सावकारांनी आगाऊपणा केल्यास त्यांना सोलून काढू असं जाहीरपणे सांगितलं होतं. ज्यावेळी मंत्री ठोस भूमिका घेतात त्यावेळी प्रशासनाला नाईलाजाने किंवा भीती खातर का असेना काहीतरी कारवाई करावी लागते. किडनी रॅकेटवरील तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचनेवरील सत्ताधारी आमदारच तुटून पडले होते, तरीही मंत्र्यांना सावकाराविरोधात ठोस भूमिका जाहीर करता आली नाही. साधारणतः पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनाच्या तुलनेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नीटपणे कामकाज होत असतं. पहिल्या आठवड्यात पुरवणी मागण्या, राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा, पुरवणी मागण्यांवरील चर्चा, सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव, विरोधकांचा आठवडा प्रस्ताव आणि यावरील चर्चा या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधातील सदस्यांना बोलण्याची मुबलक संधी असते. मात्र दुर्दैवाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात बहुतांश सदस्यांनी अधिवेशनाकडे पाठ फिरवली. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महायुती सत्तेत आली आणि अध्यक्ष म्हणून कायदेतज्ञ असलेले राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाले. नार्वेकर यांनी अधिकाधिक सदस्यांना संधी देण्यासाठी म्हणून तब्बल 25 ते 30 लक्षवेधी सूचना दाखल करून घेण्यास सुरुवात केली. यावरून अनेकदा सभागृहामध्ये चर्चा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी तर सभागृहामध्ये तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यासाठी पैसे घेतले जातात असा थेट आरोप केला होता. अनेकदा मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत आम्हाला मध्यरात्री निरोप येतो आणि सकाळी ब्रीफिंग घेऊन धावत पळत सभागृहात यावं लागतं, नीट उत्तरे कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित केला तरीही लक्षवेधी सूचनांचा ओघ कायम होता. मात्र या अधिवेशनात पहिल्याच आठवड्यात दररोज 3च लक्षवेधी सूचना मांडल्या जात आहेत. लक्षवेधी सूचना कमी केल्याने इतर कामकाजाला भरपूर वेळ मिळतोय. मात्र एरवी वेळ मिळतच नाही अशी ओरड करणारे सदस्य सभागृहात बसतच नसल्याचं चित्रही दिसतंय. दुसऱ्याच दिवशी सत्ताधाऱ्यांच्या शेतकऱ्यांवरील प्रश्नांच्या चर्चेवर अपवाद वगळता बहुतांश सदस्य गैरहजर होते. सत्ताधारी आम्हाला बोलूच देत नाहीत असा गळा काढणारे विरोधक
आणि चर्चेच्या वेळी सभागृहात नसल्याने विरोधकांची भूमिकाही आता सत्ताधारी आमदारांनाच पार पाडावी लागते. भाजपच्या रणधीर सावरकर यांनी कृषी विभागाचे काढलेले वाभाडे झणझणीत अंजन घालणारे होते. कृषी विभाग सध्या प्रशासनाच्या हातात गेला असून हे अधिकारी स्वतःला महाराष्ट्राचे मालक समजायला लागलेत अशी जळजळीत टीका त्यांनी केली. दुर्दैवाने ही चर्चा ऐकायला सभागृहात ना कृषी मंत्री उपस्थित होते ना कृषी राज्यमंत्री. सभागृहात अदृश्य असलेल्या गॅलरीत एरवी विभागाचे सचिव मुद्दे घेत असत आणि त्यांची नोंद उत्तरामध्ये घेतली जात असे. आम्ही सभागृहाचे कामकाज लाईव्ह ऐकून मुद्दे घेतो, त्यामुळे सभागृहात बसण्याची गरज नाही असा युक्तिवाद केला जातो. मात्र यातून एकच लक्षात येतं की सभागृहाला गृहीत धरण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सभागृहातल्या कामकाजाला किती महत्त्व दिलं जातं याचं प्रत्युत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून सभागृहाला कळालं. मुनगंटीवार यांनी 2022 मध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देण्यात आलं. वास्तविक सभागृहामध्ये उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याची दखल घेणं आणि त्याचं उत्तर, आश्वासन, पूर्तता आणि इतर मुद्दे सदस्याला लेखी स्वरूपात 90 दिवसाच्या आत करणं अपेक्षित असतं. मात्र यावर कडी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2009 मध्ये आमदार म्हणून उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला 2022 मध्ये स्वतः उपमुख्यमंत्री झाल्यावर उत्तर दिल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं. विधिमंडळ कामकाजाच्या बाबतीत वारंवार गंभीर मुद्दे उपस्थित करूनही त्याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही, हे सदस्यांच्या हक्काचं अवमूल्यन आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.